हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर इथे दुपारचे 3 वाजलेले होते. तर मोक्षूचे पप्पा गावाला गेले होते. तिकडनं येताना माझ्या मम्मीकडे गेले होते ना, तिथून मसाला बनवायला आम्ही टाकलेला होता, तो घेऊन आले होते. तर इथे बघा मसाला तिखट बनवून आणलेला होता ना, मग ते मी एका डब्यात भरून घेणार होते. आणि फ्रूट पण पाठवले होते मोक्षूसाठी. मोक्षूला डॉक्टरांनी फ्रूट वगैरे खायला नाही लावले, पण तरी पण त्यांनी पाठवले. तर मी त्याला एक एक दोन दोनच देईन, जास्त देणार नाही. पण आता इथे बघा, ती मम्मीची पिशवी होती ना पाठवलेली, ती मी बघत होते कशी शिवलेली म्हणून, कारण मी पण करणार आहे त्याची तयार, मम्मीला परत द्यायची म्हणून. तर इथे बघा, मी ही प्लेटमध्ये सगळं ठेवून देणार होती, फ्रीजमध्ये ठेवून देणार होती, पण त्याच्यातून पण एक एक पडत चाललं होतं. ती छान वाटतं ना त्याच्यामध्ये. तसंच ते पडून गेलं होतं, ते ॲपल पडून गेलं होतं, परत घेऊन आली, फ्रीजमध्ये ठेवलं व्यवस्थित. फ्रीजमध्ये ठेवायला गेली तर फ्रीजवरचं सामान पण पडत होता, तेच व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर आम्ही दुपारी चहा पाणी झाला 4-5 वाजता. त्यानंतर आम्ही फिरायला गेलो. तर फिरायला गेल्यानंतर मोक्षूला त्या ताईंनी त्याला ऊस दिला खायला. इथे मोक्षू सायकल खेळतोय म्हणून त्याचा रडण्याचा आवाज वगैरे केला. तर इथे बघा, मम्मीने जो मसाला पाठवला ना, तोच मसाल्याचा मी आज भाजी बनवली. तर भाजी इतकी तिखट झाली होती, खूप डेंजर. त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या. इथे वरण बनवलं आहे आणि भात बनवून घेतला आणि छान देवाला नैवेद्य दाखवून देते आधी, मग आम्ही जेवायला बसू. तर इथे गाडीचा आवाज येत आहे, कारण आम्ही ना गावाला चाललो आहोत. माझ्या दिराचं लग्न आहे, त्याच्यासाठी आम्ही आज हळदीसाठी चाललो आहोत. तर इथे पोळ्या वगैरे झाल्या होत्या माझ्या. त्यानंतर मी ते भांडे वगैरे घासून घेणार होती. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. तिथे प्रवासात चाललो, त्यामुळे पुढचा व्हिडिओ आता नंतर येईल आपला. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की. बाय बाय, भेटूया आपण पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये.